स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वतःच्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृद्ध महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले 450 प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले असून शुक्रवारी आमदार गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांच्या शुभ हस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आर्दरवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते। तसेच माजी महापौर जयवंत सुतार आणि सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रेही उपस्थित होते। मोरबे धरण क्षेत्रात यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टी झाली असून अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण भरले आहे। या क्षेत्रात आजतागायत 3374 मिमी पावसाची नोंद झाली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटर इतकी भरली आहे। धरणात 191.463 इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा आज विसर्ग करण्यात आला। अशा प्रकारे प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा अशी मनोकामना करत जलपूजन संपन्न झाले। मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी सुद्धा नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहनही यावेळी अधिकाऱ्यांनी केले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।